फलटण चौफेर, अचूक, परखड, सडेतोड बातम्यांचं व्यासपीठ। मानव निर्मितीपासून ते सर्व कार्य आहे ते आपल्याच हातात आहे। लेडीज जेंट्स ह्याच्यामध्ये कोणताही आपण भेदभाव करत नाही, परंतु महिलांमध्ये परमेश्वरानं ओळखलेलं आहे की खूप मोठी अशी ताकद महिलांमध्ये आहे, म्हणून त्यांनी मानव निर्मितीचं काम आपल्याकडे दिलेलं आहे आणि खरंच आपण तेवढ्या चांगल्या पद्धतीनं ते पूर्णपणे पार पाडत आहोत। परंतु कधी कधी आपल्या हातून ज्या चुका होतात त्या चुकांकडे कुठेतरी आपण पारकळानं लक्ष दिलं पाहिजे आणि कुणी हाच आपल्याला म्हणता कामा नाही की ही एक जी महिला आहे तिच्यामुळे असं। तर ह्या सगळ्या जर आपण गोष्टी जपत जर गेलो तर 100% आपण परिपूर्ण आहोत। मानवतेचं जे काम दिलेलं आहे ते आपण नक्की 100% पूर्णपणे पार पाडत आहोत। तर तुमच्यासाठी मी एकच बोलीन की आपल्या महिलांसाठी की खरंच पुरुष एकटा घर चालवू शकत नाही। जर एखाद्या स्त्रीचा पती मयत झाला तर ती अतिशय खंबीरपणे उभा राहून तिच्या मुलाबाळांना सांभाळते। अगदी समाजापासून ती आपल्याला कुणी नावं ठेवू नये म्हणून ती पूर्णपणे झटत असते। आणि जेंट्स म्हटलं की कुठेतरी भेदभाव करत नाही, पण कुठेतरी विचार पडत असतो सगळ्याच महिलांना देखील घरातल्या की जर एखाद्याची पत्नी वारली तर अतिशय घाबरतात की आता ते कसं जगणार, मग भविष्यात त्याचं कसं होणार, म्हणजे दुसऱ्या लग्नाचा विचार करून कुठेतरी ते जुळवलं जातं। त्यासाठी तुमच्या सगळ्यांसाठी मी एकच गाणं बोलीन, तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालेना, एकल्या विठुरायाला हो संसार केलना। सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या सगळ्यांना हे तुम्ही सारा काय असं इकडं इकडे बघा सगळे। हां मॅडम इकडे इथं थांबा, इथं दिसत आहे त्या मागता मॅडम।